साधना कॉलेजमध्ये आणि जे हायवेला लागूनच आहे ठाणा वेस्टला आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे कॉलेज. आणि असं या कॉलेजमध्ये एक दिवसाचं एक्झिबिशन लागलेलं आहे. आज तारीख आहे 22 ऑगस्ट आणि या एकाच दिवशीचं हे एक्झिबिशन असणार आहे. पण थोडक्यात मुली बघा किती छान नटलेल्या आहेत आणि आपण विचारू त्यांना थोडंसं. तर हे एक्झिबिशन कशा संदर्भात आहे, दरवर्षी हे भरवलं जातं, तर त्याची पण आपण विचारपूस करूयात. मॅडम आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. चला मग सुरुवात करू. ऊर्जा नाव सांग पहिलं तुझं. मेरा नाम रिति धवल है, मैं TYBBI से हूँ और ये है ऊर्जा सेतु जो आज हो रहा है और ये 2017 से हो रहा है और यहाँ पे इको फ्रेंडली प्रोडक्ट्स और बहुत सारे अच्छे अच्छे प्रोडक्ट्स आते हैं. लोग स्टॉल्स लगाते हैं, खाने के होते हैं और बहुत सारी चीज़ें होती है. एक्सप्लोर करने में बड़ा मज़ा आता है यहाँ पे. चलो भी देख लेते हैं. तर आपण आता पहिला स्टॉल कवर करतो आहे जो आपल्याला ज्वेलरीचा पाहायला भेटतो आणि याच्यामध्ये आपल्याला छान असे दागिने आहेत. हे मोत्यांचे दागिने इथे पाहायला भेटतात. असं तर ताई मला या हाराबद्दल याची काय किंमत आहे जरा सांगाल का? हा जो हार आहे याची प्राईस असणार आहे तुम्हाला 280. कुठला हार? हां, फक्त 280. फक्त 280. अरे बापरे खरंच. मी म्हटलं की तुम्ही आता चांगलं 1000-1500 बोलाल. 280ला आहे फक्त एवढा भरगच. याला कुठला हार म्हणतात? याला तुम्ही राणी हार म्हणू शकता. राणी हार. त्याचं नाव जे आहे ते दीपालीज कलेक्शन आहे. दीपाली कलेक्शन. दीपालीज कलेक्शन. ओके. आत्ता सध्या बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे सगळ्या बाप्पाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अवेलेबल आहेत. सुंदर मामा आहे, त्याच्यानंतर छान असं गजलक्ष्मी आहे. हे कसे? मोदक आहे. मोदकाची प्राईस 250 आहे. 11 मोदक आहेत. हे 5 मोदक आहे. याची प्राईस तुम्हाला 200 रुपये जाणार आहे. 200 रुपये. 200. ओके. आणि हा जो आहे हा सिंगल मोदक आहे पण हा थोडा कॉस्टली जातो. हा 250 पर्यंत. कितीला? 250. एकच 250 का? भरीव आहे म्हणून? भरीव. हे बाळीची प्राईस आपल्याकडे 20 रुपये आहे. 20 रुपये. आणि हे काय आहे? हा शेला आहे. शेला कसा आहे? बाप्पाच्या खांद्यावर आपण टाकतो शेला. प्राईस 220. 220. पान कसं आहे? ही केळीची पानं आहेत. केळीची पानाची प्राईस ही 220 आहे. ही छोटी साईज 220 रुपये. ही छोटी साईज 150ला येते. 150 रुपये. आणि पान मीनाकारीमध्ये आहे 120ला. त्यानंतर गोल्डनमध्ये आहे 140ला. 140 रुपये. अष्टविनायक पान आहे 150. 140. हे सुद्धा 140. सेम प्राइसेस आहेत. दुर्वा पण आहेत. दुर्वा पण आहेत. कशा या? दुर्वांची प्राईस 130. 130 रुपये. हार त्याच्यानंतर जास्वंदीचं फूल आहे. जास्वंदीचं फूल आहे. हा दुर्वा हार आहे. 350 याची प्राईस आहे. किती? 350. 350. याला मोदकांचा हार म्हणतात ना? कंठी म्हणू शकतो. कंठी हार. याची प्राईस असणार आहे 280. 280. तर मला तुमचं फेसबुकवरचं अकाउंट सांगा की ज्यांना कुणाला हे पाहिजे असेल ते तुम्ही घरपोच पण होम डिलिव्हरी आहे का? कुरिअर ऑल इन महाराष्ट्रामध्ये जातात. अच्छा. मग तुमचं फेसबुक अकाउंट सांगा. माझ्या फेसबुकच्या पेजचं नाव आहे दीपालीज कलेक्शन. मी ऑनलाईन ऑफलाईन दोघी बिझनेस करते. ऑनलाईन माझा जास्ती करून बिझनेस होतो. FB लाईव्ह येऊन मी बिझनेस करत असते. ओके ठीक आहे. चला. ह्या टाईपच्या मग ह्या एवढ्या साईजच्या आहेत की ह्याच्यापेक्षा? एवढ्या साईजच्या भेटणार. अच्छा. आणि ह्या जरा जाड आहेत. हे खादीच्या आहेत का? हां, जाड आहेत. आणि मग हे कलर नाही जाणार? नाही, कलर नाही. वॉश करून सुद्धा हा पण नाही जाणार. ओके. आणि दुसरं आहेत त्यातलं. या कशा? या 600. 600 रुपये. कॉलेजला वगैरे जायला पण चांगले आहेत. हा, त्याच्यासाठी पण चांगले आहेत. म्हणजे ॲक्च्युली हल्ली खूप छान घेऊन जातात. आता पावसात नाही नेत आहे ती गोष्ट. हे काय? ती पण टोट बॅगच आहे पण ही जरा थोडी पातळ आहे. ही माझ्यासाठी बघ. पण
ही बघू. आपली हाऊस असते. ही आपली पेंट- हाऊस असते. पेंट हां. केलेलं आहे. पेंट मी स्वतः पेंट करते. निघणार नाही. अच्छा, मग याची किंमत पण 600 रुपये. नाही, ही 400. ही 400 रुपये. मटेरियलमध्ये फरक आहे ना. बरोबर. म्हणजे मग तुमच्याकडे या बॅगा आणि 600. 400 आणि 600च्या रेंजमध्ये या बॅगा 600च्या रेंजमध्ये असणार. कलर्ड आहे. अशा या बॅगा तुम्हाला भेटतील. अजून ही बघा. हां, इथे पण दिलं आहे. फक्त हे बघा, हे तर आता लय फॅशनेबलच निघालं आहे. हो, हे मी हँडमेड केलं. हां, हँडपेड आहे आणि स्टॉल नंबर 22 आहे. हे काय? पाऊच आहेत. तुम्ही तुमच्या पर्समध्ये वगैरे तुमच्या चाव्या इकडे तिकडे जातात, पेनं इकडे तिकडे जातात. कसे आहेत? तुम्ही हे 250. 250. म्हणजे आता ही स्पेशल प्राईज आहे लावलेली. ओके. अच्छा, तुमचा हा नंबर आहे का? हां, स्टॉल नंबर. हा माझा नंबर आहे. ओके. हा बघा. आणि हा नंबर आहे. हे आणि हे कलरमध्ये म्हणजे या व्हाईटमधल्या ज्या अशा आहेत. जर बॅगा तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, जो आत्ता मी तुम्हाला नंबर शेअर केलेला आहे. हँड पेंटेड आर्टिकल्स, फ्रीज मॅग्नेट, पोस्टर्स, की चेन्स, असं टोटली ह्यांच्याकडे. नमस्ते, मी माधुरी भगत आरंभ टीममधनं आहे. माझे हँडमेड्सचे ॲसेसरीज आहेत, जसे हँडमेड स्क्रंचीज आहेत, देन पिकटेल बोज आहेत, देन ब्रेसलेट्स आहेत. हे ब्रेसलेट्स आहेत. हे कसे? हे 250पासून आहे. 350, 250. 250. हां, ते आहेत. देन नंतर माझ्याकडे सुगंधितमध्ये आमचे होममेड रूम फ्रेशनर्स आहेत. कबर्ड फ्रेशनर्स, कार फ्रेशनर्स, रूम फ्रेशनर्स. हे कसे? हे 150 रुपयाला आहे फक्त. हां. आणि हे फ्रेशनर्स रूम फ्रेशनर्स रूम आहेत. फ्रेशनर. जे टेम्पल फ्रेग्रन्स, ते देवळामध्ये आपण जे सुगंधी यूज करतो, ते फ्रेग्रन्स आम्ही रूम फ्रेशनर्समध्ये यूज केलेले आहे. कसे आहे ते? हे 300 रुपयाला फक्त. 300 रुपये. आणि हे ऑइल इसेन्स, ते जे आपले योगासनमध्ये योगा मेडिटेशन्स जे करतो त्याच्यामध्ये आपल्याला हे ऑइल इसेन्स आपण वापरतो. जसं की तुम्ही कापूरदानीमध्ये करता, त्याच्यामध्ये 4 ड्रॉप टाकायचे, तो सुगंध तुम्हाला पूर्ण दरवळतो. आणि असा हा use कसा? केला. हा फक्त 200 रुपयाला. 200 रुपीज. हां. आणि हे कशापासून? रेबिन आहे का? रेबिन वापरले? नाही मॅडम, आम्ही स्वतः बनवलेत ना. अरे हां, ठीक आहे, कळलं मला. पण ह्याच्यामध्ये काय यूज केलं आहे तर बघा, आपण जे रेबिन्स असतात ना, रेड, वगैरे व्हाईट, सगळं. हां, तशी ही ब्लू रेबिन वापरलेली आहे आणि त्याने हे डेकोरेशनचा पीस बनवलेला आहे. हे कितीला आहे? हे 400 रुपीजला आहे. असे वेगळे प्राईज आहेत. 500 रुपयाला आहे. नंतर ह्या अगरबत्त्या आहेत ज्यांची 40 रुपयापासून सुरुवात होते. किलोपर्यंत आहे. पाव काय? 250 ग्रॅमपर्यंत आहे. 250 ग्रॅम नंतर. आणि ह्या बॅगा ज्या युजली बऱ्याच दिवसांनी मी पाहिलेल्या आहेत, अशा रफ अँड टफ ह्या बॅगा आहेत, त्यांची काय किंमत आहे? त्याच्यावर प्राईज होणार. काय प्राईस आहे? काय आहे काय पण? एक मिनिट मी बघते. कितीला आहे? 500 रुपये. 500 रुपये अशा या बॅगा आहेत. तर हा स्टॉल बघा, नॅशनल फेडरेशन ऑफ व्हिज्युअल इम्पेअर्ड पर्सन, म्हणजे अंध लोकांनी बनवलेल्या या वस्तू आहेत आणि त्यांना आपण नक्कीच सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी बनवलेल्या या बास्केट्स आहेत. अशा साड्यांपासून बनवलेल्या या पर्सेस आहेत. जीन्सपासून आहेत. जीन्सपासून. खणाची बॅग ही कशी? ही 150ला. 150 रुपये. आणि मग या छोट्या? ह्या 80 रुपयाला. 80 रुपये. हां. ठीक आहे. त्यानंतर इकडे pouch आहे. हां, हे घेतलं मी. इकडे तुझं काय कलेक्शन आहे? हँडमेड ज्वेलरी. हँडमेड ज्वेलरी. कशा आहेत या? 200. 200. ही पण 200? नाही, हे 400ला. 400. आणि त्यानंतर मंगळसूत्र कसं आहे? 150, 200. किती इंचाचं असणार आहे? हे छोटंवालं आहे. छोटंवालं. आणि हे वालं लॉंग आहे. लॉंग कसे आहे? लॉंग 250 अराउंड. 250. तर हे बघा, ह्या आजकालच्या मुली यांनी हे केलेलं आहे. फार म्हणजे चांगली बात आहे की एक काहीतरी करताय तुम्ही छानपैकी. आणि हे तुझं क्रिएशन आहे. आणि हे ज्वेलरीचे हँडमेड हे तुझं नाव काय? धनश्री. हां, धनश्री. धनश्री तुझं क्रिएशन आहे.
खूप बरं वाटलं. छान. ऑल द बेस्ट. नेक्स्ट स्टॉल बघा आपल्याला पिटारा टेराकोटाचा पाहायला भेटतो. तर यामध्ये आपण बघूया ही सगळी मातीची खेळणी आहे. हा ना? खेळणी पण आहेत, गणपती खेळणी पण आहे, वस्तू पण आहे, शोभिवंत गळ्यातल्या वस्तू showpieces पण आहेत. आणि जसं की सुरुवातच मी या गणपतीपासून करते. मोदक हातात घेतलेला आहे, असा क्यूटसा गणपती इथे आहे. आणि इथे ढोलकी घेतलेली आहे. इकडे काय ह्याला म्हणतात हार्मोनियम का पेटी ना? हां, पेटी घेतलेली आहे. असे क्यूटचे गणपती आपल्याला इथे पाहायला भेटतात. तबला घेतलेला आहे, वीणा आहे. आणि हे कसे आहे? हे 500ला सेट म्हणजे एकच ना? नाही, हा फुल सेट, पूर्ण सेट 500ला. ओके, 6चा सेट. अच्छा. सिंगल घेतले तर 120चे येतात. पूर्ण 6चा सेट 500 रुपयाला आहे. एक हवं असेल तर 120. कासव पण आहे. असे गणपती छान मस्त असं डेकोरेशन पीस म्हणून. सेट आहे. भातुकलीचा सेट कसा? 800ला 16 आहे. हा फुल सेट 800 रुपयाला 16 पीस. ज्याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही मडकं, नंतर हा जार आहे, प्लेट आहे, छोटीशी पातेलं आहे, चूल आहे, कब्बशी आहे, असं 16 कुकर आहे, जातं आहे, असं 16 तुम्हाला इथे मापतं. हां, ह्याच्याने धान्य काढायला मोजमाप करण्यासाठी खूप क्यूट आहे. ॲनिमल्स आहेत, फ्रिज मॅग्नेट्स आहेत, डिअर वगैरे. मग गळ्यातले येतात. हनुमान आहे, बुद्धाज आहे, कुंड्या आहेत. कुंड्याला तुम्ही रंगवू शकता. 100 रुपीज. 100 रुपीज इच. कुठलेही घ्या. आणि ह्याच्यावर काय आपण स्वतःहून पेंटिंग करायची. ज्यांना पेंटिंगची आवड आहे त्यांच्यासाठी. सरस्वती पण आहे, लाकडाची आहे, 200. 200. मग ही आपल्या ह्याच्यामध्ये प्लास्टिकमध्ये रांगोळ्या घ्या, ती पण 200ची. असे आयटम्स बनतात. ओके. ते तुम्ही एवढे दाखवले पण सेट्स एवढे सेट्स तुम्ही बनवू शकता. 200 रुपये. ठीक आहे, चला. हा पण एक पिटारा टेराकोटाचा स्टॉल खूप छान आहे. हॅलो गाईज, दिस इज संपन्न ग्रुप कोल्हापूर. माझं स्वतःचं प्रोडक्ट आहे ॲक्वा रूट्स म्हणून. याच्यामध्ये वॉटर ॲब्झॉर्बिंग पॉलिमर आहे आणि ह्युमिक ॲसिड आहे आणि तुम्हाला सीवीड पण मिळतो, जेणेकरून पानांची पोषकता, पानांची जाडी, फुलं फळं येण्यासाठी. आणि पांढरी मुळं, जिकडनं झाडांना पोषकता मिळते, जेवण मिळतं, हे पांढऱ्या मुळांना डेव्हलपमेंट. आणि त्याला पाणी धरून ठेवायचं जमिनीमध्ये. म्हणून आपण 1 चमचा घालायचा एका कुंडीला आणि माती वरखाली करून त्याला मुराला द्यायचं. म्हणजे पांढरी मुळाचं जे तोंड असतं त्यात ते ॲब्झॉर्ब करतात न्यूट्रियन्स जे याच्यात अडकतात. आफ्टर गेटिंग द वॉटर इन द ग्रॅन्युअल्स ते पाणी ॲब्झॉर्ब करून न्यूट्रियन्स ॲब्झॉर्ब होतात आणि त्यामुळे डायरेक्ट मुळांना मिळतं आणि बरेच दिवस राहतात. म्हणजे तुम्ही समज पाणी घालून कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर तुम्हाला ते तुमच्या घरात राहतं. आणि तुम्ही इंडोरलाही घालू शकता. आपली झाडं मरणार नाही. आणि इंडोरलाही तुम्ही मग तीच कुंडी आत ठेवून त्याचा देखरेख करू शकता. नुसतं पाणी घालणं इम्पॉर्टंट नसतं, पाण्याबरोबर न्यूट्रियन्स पण महत्त्वाचे असतात. तुम्हाला ऑर्डर जर करायची असेल तर संपन्न ग्रुप किंवा माझ्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 93 70 40 92 92. तर तुम्हाला फाईल तिथे मी डिलिव्हर देऊ शकतो. असं 1 किलोचं पॅक पण येतं किंवा छोटे पॅक्समध्ये सुद्धा येतं. हे 100 रुपयाचं. हे लहान पॅक 50 रुपीज, 50 ग्राम. त्यातला 1 चमचा घालायचा. आणि मोठं आहे ते 1000 रुपयाचं आहे, 1 किलो आहे. ठीक आहे. थँक्यू. मी दीप्ती साडवेलकर, ई नॅचरल्स ऑर्गॅनिक सोल्युशन म्हणून मी बिझनेस चालवते. आणि माझ्याकडे सगळे इको फ्रेंडली प्रोडक्ट्स आहेत. सो आता तुम्ही ही डायरी बघू शकता. ही बॅम्बू डायरी आहे आणि ह्याच्यामध्ये जे पेजेस आहेत हे पण बॅम्बू पल्पनी बनवले आहेत. अच्छा, ओके. त्याच्याबरोबर एक पेन आहे, तो पण बॅम्बूचा पेन आहे. बांबूचा पेन. हां, बरं, याची किंमत सांगा. बॅम्बू आपण का यूज करतोय बेसिकली बिकॉज इट इज कन्सिडर्ड ॲज सस्टेनेबल ग्रास. त्याच्यामुळे आपण बांबू यूज करतो सगळ्यामध्ये. सेकंड किंमत मला नाही सांगितली. हो, सॉरी. ह्याची किंमत आहे 500. 5. ठीक आहे. आपल्याकडे नीमवूड कोम्स आहेत. ह्याच्यामध्ये नीमवूड कोममध्ये हँडल कोम आहे, बिग स्मॉल टीथ आहे, टेलकोम आहे,
कशी आहे ते? हेअरस्टाईलिंग 120च्या रेंजमध्ये आहे. 100-120. 100-125च्या रेंजमध्ये आहे. ठीक आहे. नंतर हे स्क्रबर आहे ना? हां, हे बॉडी लूफ, त्याला तुरिया म्हणतात किंवा शिराळं जे असतं, शिराळं. हां, त्याच्या आतलं आहे हे. आणि हे पूर्णपणे आम्ही क्लीन करून त्याला स्टिच पूर्ण नॅचरली पद्धतीने हा स्क्रबर आहे. आणि प्लास्टिकचा स्क्रबर आपण यूज करतो त्याच्याबद्दल जर आपण हा यूज करतो तर एन्व्हायरमेंटमध्ये तेवढं कमी प्लास्टिक. बरं. आणि हे कितीला आहे? हे आहे 60 रुपीजला. 60 रुपयाला आहे. म्हणजे तुमच्याकडे बांबूपासून बनवलेले प्रोडक्ट्स आहेत. येस, बांबूपासून बनवलेले प्रोडक्ट्स आहेत. प्लास्टिक फ्री असे प्रोडक्ट्स आहेत. प्लास्टिक फ्री. तर तुम्ही आमची अगरबत्ती बघाल, ही पण केमिकल फ्री अशी अगरबत्ती आहे. ह्याच्यामध्ये बांबू स्टिक्स नाही आहे. ह्याच्यामध्ये आहे कारवीच्या काड्या. कशाच्या? कारवीच्या काड्या. अच्छा. सात्विक धूप, देवधूप, बाबा धूप. कसे आहे हे स्टार्टिंग 60 पासून आहे. 100-190च्या रेंजपर्यंत 60 रुपयापासून स्टार्ट. आणि प्रत्येक अगरबत्तीमध्ये आहे ना, तुम्ही जर बघाल तर एक स्पेशालिटी दिलेल्या आहे की ह्याच्यामध्ये धूप, बाबा धूप आहे, ते ऑनर क्रिएट करतात आणि इट इज लॅब टेस्टेड. हे एक NGO आहे, शांती हस्तकला म्हणून. अच्छा. अहमदाबादला. तर ते लोक हे बनवतात. ओके. हा बांबू स्टीमर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मोदक स्टीम करू शकतो. हां, पूर्णपणे 7 ते 8 ओलं नाही होत? पाण्यामध्ये बांबू जेवढा राहतो ना तेवढा तो पक्का होत जातो. हां, आणि बरोबर. त्याला सुकवणं इम्पॉर्टंट, नाही तर मग त्याला एक हलकी फंगस आहे. कितीला आहे? हे आहे 300. हां, बरं. मोदक उकडीचं, उकडीचं मोदक. त्यासाठी मोमोजसाठी सुद्धा. मोज तुमच्या हां. सॅलडमध्ये जे स्टीम करायला वापरतो ते हां, पण त्यासाठी आपण ते उत्तम पर्याय आहे. नंतर हे काय? हे केनचे बास्केट्स आहेत. त्या कशापासून बनवल्या आहेत? केन. हां. केनचे बास्केट्स आहेत. त्याची रेंज तुम्हाला 350-450 अशी स्टार्टिंग आहे. छोटे तुम्हाला मिळून जाते. आणि लास्ट हे सांगा मला. बॉटल आतमध्ये स्टील आहे का? पूर्ण आतून स्टील कोटेड आहे. हां. बाहेरून बांबूचं आवरण आहे आणि ह्याच्यामध्ये असं सीव लावलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामुळे पाण्याचा फ्लो जोरात येणार नाही. आणि कशी ही बॉटल? ही बॉटल 650. 650 रुपये. ओके. तर असं आहे बघा, बांबूपासून बनवलेल्या या वस्तू आहेत. अशा शोभिवंत वस्तूसुद्धा तुम्हाला इथे छान छान पाहायला भेटतील. हे बघा, या खेळणी आहेत, ते सगळं बांबूपासून बनवलेलं आहे. हे लाकूड आहे. लाकूड. बेसिकली चेंगापट्टनम आर्ट म्हणतात त्याला. कुठला? चेंगापट्टनम आर्ट. आणि ह्याचे जे कलर्स आहेत ते नॅचरल कलर्स. नॅचरल. मुलं तोंडात घालतात. केमिकल कलर्स यूज नाही केलेले आहेत. खेळणे लहान मुलं जी तोंडात घालतात पटकन, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, चला. हे काय? कोकोनट शेल कप. अच्छा. हे कसं? ग्लास 200पर्यंत आहे. 200 रुपये. बरं आहे ना, चहाचा कप. आणि इट इज लाईक आपण करवंटी फेकून देतो. बरोबर. त्यापासून तुम्ही ते, म्हणजे त्यापासून ते क्रिएशन केलेलं आहे. नेक्स्ट स्टॉल रांगोळीचा आहे. आणि ह्या रांगोळीच ना? हां. आणि हा म्हणा, तर ह्या अशा रांगोळ्या फक्त अशा ठेवायच्या आहेत, बस. बाकी काही नाही, आपल्या मंदिराच्या समोर ठेवून द्यायचं आहे. आणि छान काम झालं, एका सेकंदात रांगोळी तयार. तर हे कसं आहे? 150पासून स्टार्टिंग आहे. नंतर हे असे आपले स्वस्तिक्स आहेत. नंतर तुमचं दुसरं काय म्हणताय तुम्ही? सुतळीपासून बनवलेले. अच्छा. सुतळीपासून बनवलेला नेकलेस बघितलं. आता सुतळीसुद्धा राहिलेली नाही आहे. पाठीमागे बघताय सुतळ आहे, आणि त्यापासून सुद्धा किती सुंदर क्रिएशन होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण तुम्ही समोरच बघता आहात. नंतर आणि फॅब्रिक आणि त्याच्यावरती क्ले. फॅब्रिकवर क्लेचं डिझाईन केलेली आहे. हे क्लेवर आहे. क्लेवर छान अशी पेंट केलेलं आहे. हे पण क्ले वर्क आहे का? आणि हे कसे असणार आहेत अंदाजे? 140-150 अशीच रेंज आहे. 150, 140, 250 अशा रेंजमध्ये तुम्हाला हे छान असे पॅटर्न्स
गळ्यात घालायला भेटतील. हां, मला हे सुतळीचं खूप भारी वाटलं. ठीक आहे. हे फॅब्रिकपासून बनवलेलं आहे, हलकं फुलकं. आणि हे काय फुलं आहे. आर्टिफिशियल आहेत ना? फुलं कागदापासून बनवतात. कागदापासून बनवलेली. कशी आहे? हा पूर्ण बंच आहे 250 रुपये. 250 रुपये. मग ही स्वतःच तुम्ही करता का? अशी फुलं पण बघा आता डेकोरेशनसाठी. डेकोरेशनसाठी. हे पण कागदापासून बनवलेत ना? आणि हे एक फूल कसं? 2 रुपये 3 रुपये असं. अच्छा, अशी कागदी फुलं पण तुम्हाला भेटून जातील. आणि ही पण बघा, हे असे गुलाब्स पण तुम्हाला भेटतील. मोठी साईज हवी असेल डेकोरेशनसाठी तर ते सुद्धा भेटून जाईल. तुम्ही ऑर्डर घेता का अशा फुलांची? डेकोरेशनच्या फुलांची ऑर्डर घेता? बोला. नमस्कार, मी अलका देवरे, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ठाणे यांच्या माध्यमातून मी ॲज अ फॅकल्टी सिनियर विषय तज्ज्ञ म्हणून मी काम बघते 2013पासून. आमचे आज आपण ज्ञानसाधना कॉलेजमध्ये एक्झिबिशनला मी आमच्या काही महिलांना घेऊन आलेली आहे, ज्या ट्रेनिंग झालेलं आहे, ज्यांनी पापड पिकल मसाल्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि तसंच काही महिलांनी फास्ट फूडचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. तर त्या महिला आमच्या बचत गटाच्या आहेत. बचत गटाच्या महिला? बचत गटातील महिला आहेत, ज्या सुवर्ण MSRLMच्या माध्यमातून आणि महिला आर्थिक विकास माध्यमातून त्यांचे गट आहेत. त्यांना आम्ही 18 ते 45 वयोगटातील लोकांना ट्रेनिंग देतो. विनामूल्य ट्रेनिंग असतं. विविध विषयांचं ट्रेनिंग दिलं जातं, जसं की फास्ट फूड, मसाले, पापड पिकल, ज्यूट बॅग, ज्वेलरी मेकिंग, वस्त्रचित्रकला. त्यानंतर मुलांसाठी फोटोग्राफी, CCTV कॅमेरा रिपेअर, मोबाईल रिपेअरिंग, तसंच आपले. म्हणजे तुम्ही अशा महिलांना ट्रेन करता आणि मग ह्या महिला स्वतःचं असं बिझनेस चालू करतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण समोरच आहे की यांनी पण आपला स्वतःचा असा छोटासा का होईना पण बिझनेस चालू केलेला आहे. तर ताई, तुमचं काय मतलब अनुभव आहे यामधला, की तुम्हाला जसं ह्या ताई यांच्याकडून हे शिक्षण भेटलं तर ते तुम्हाला ते कितपत पचनी पडलं? म्हणजे सहज डोक्यात आलं की काय मेहनत करावी लागली? नाही, मेहनत करावीच लागली. याच्यात मेहनत आहे आणि मॅडमांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. म्हणजे एक महिला मागे त्यांनी इतका वेळ घालवला आहे, पण त्यातनं आम्हाला असं वाटलं मला तयार केलं. हां, एवढा वेळ आमचा असा गेला होता मुलामध्ये. पण आज आम्ही आमच्या बाहेर प्रशिक्षण केंद्र मॅडमांच्या आज झाला. हां, कसं जायचं, वेळ 10 ते 5 बसायचं. बरोबर. 2 तासाचं नाही आहे. आणि एक्झामला द्यायचं. एक्झाम द्यायला येण्यासाठी कल्याणला यावं लागलं. NSKF लेव्हलचं ट्रेनिंग आमचं यांना दिलं. त्या माध्यमातून त्यांची एक्झाम झाली, ओरल झाली. त्यातून या उत्तीर्ण झाल्या आणि मग त्यांनी हा बाहेर पडायला शिकवलं. तेच मेन म्हणजे ते. ह्या ताईला 1 स्टेशन 1 प्रॉडक्टला आसनगावला स्टॉल देखील मिळाला या. हो का? अच्छा. तर आणि आज तुमचा स्वतःचा बिझनेस आहे. कोणती संस्था आहे तुमची? महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सेंटर. महाबँक? येस. ग्रामीण प्रशिक्षण केंद्र. प्रशिक्षण केंद्र. तसंच रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देखील म्हणतात. अच्छा. RCT. ओके, शॉर्ट फॉर्म. हां, तर मला सांगा की तुम्ही आज तुमचा बिझनेस काय आहे? माझा घरगुती लोणचे, मसाला, चटण्या आणि पापड. आता माझ्याकडे हे कसे आहेत, कितीला आहे ते? हे 20-20 रुपयाचे आहे. हा आमचा चहा मसाला आहे. चहा मसाला जो 20 रुपयाला आहे, 40 रुपयाला आहे. कारण त्याच्यात वेलची आणि वेलचीचं प्राईस. तिळाची चटणी, कसली अजून शेंगदाणा चटणी, असे सगळे छोटे छोटे. हां, कढीपत्त्याची चटणी, खुरासनी चटणी, खोबऱ्याची चटणी आणि हा मटन मसाला, लेमन क्रश. नंतर हे सगळे क्रश आहेत. हां, वेगवेगळ्या फ्लेवरचे. हे गोड आहे. बाकी लोणचं, मिरचीचं झणझणीत लोणचं. बरं, कसं आहे हे? 50. म्हणजे ह्याच्यातलं कुठलंही 50 रुपयाला? फक्त लेमन क्रश 60. लेमन क्रश फक्त 60 रुपयाला आहे. डायबिटीजसाठी पेन्सिल आहे ना आपलं कारल्याचं लोणचं.
आणि 60 वर्षभर रुपये. टिकणार वर्षभर. हे तर आणि हे काय आहे? हे बघा, हे लसूण, लसणाचं लोणचं. हे हे मोठे पॅकेट आहे. लोणच्याचंच आहे. लोणच्याचंच आहे. पण कुठलं लोणचं मिरची आहे? आणि लिंबूचं मिक्स लोणचं. कितीला हे? 110 110 रुपयाला 250 ग्राम. कारण घरगुती आहे ते. घरगुती आहे, बरोबर. लिंबाचं लोणचं म्हणजे खरं तर अशा महिलांना बघा तुम्ही, खरं तर सहाय्य आपण केलं पाहिजे. कारण घरातला संसार सांभाळून आणि ताईंनी यांना असं शिक्षण दिलं आणि त्याच्या आधारे यांनी स्वतःचा असा बिझनेस चालू केलेला आहे. तर तुमच्या बिझनेसला तुम्ही काय नाव दिलेलं आहे? माझ्या बिझनेसला मी संकल्प मसाले. आणि असे मसाले जर तुम्हाला घरगुती हवे असतील तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सांगा. नमस्कार, माझं नाव पुष्पा मारुती पुजारी आणि माझा नंबर आहे 9702936262. चौरंगावर टाकण्याचं आसन आणि ते वस्त्र जे आपण बॅक साईड आपण गणपती डेकोरेशनसाठी मागची भिंत कवर करण्यासाठी जे वापरतो ते असा पूर्ण सेट आहे तो. आणि त्याच्यामध्ये पण एवढे सारे कलर्स आहेत. हे कसे आहेत? 1200 रुपये जोडी ना? दोन्ही नाही म्हणजे दोन्ही वेगळं वेगळं आहे. सिंगल कितीला आहे? 750. आणि हे 1200. ते एकटंच 1200 रुपयाला आहे. अच्छा, ठीक आहे. कशा आहेत? 300 रुपीज. हे काय? ते आता आपण पाहिलं ते खणामध्ये चौरंगाचं आसन. कसं आहे हे? 600 रुपये. आणि नंतर मग खणाच्या अशा पर्सेस पाहायला भेटतील. तोरणं आहेत ज्यांची किंमत काय? ठीक आहे, चला, थँक्यू. सांगा. एन्थू फॉर आर्ट आज आला आहे ऊर्जा सेतूमध्ये ठाण्याला. आणि आमच्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट देण्यासाठी किंवा आपल्या घरात डेकोरेशनसाठी पण ट्रेस आहेत. कसे आहे ते ट्रे? 400 रुपयाचे ट्रे आहेत. 400 रुपये. आणि याच्यामध्ये हा आतला पोर्शन आहे ना, हा लॅमिनेटेड आहे. तुम्ही ओल्या फडक्याने त्यांना क्लीन पण करू शकता. त्याच्यात हे नवीन डिझाईन आहे म्हणजे हे काही असं धुतलं, फक्त स्क्रब नाही करायचं आहे, नॉर्मल वॉश असू शकतं. फक्त जस्ट पुसायचं आहे, झालं. टी कोस्टर ना? हे कसे? चाय पे चर्चा, चाय गरम, चाय बिना चेन रे. 400ला सेट आहे. 400ला किती भेटतात? सेट 6 विथ केस. 6चा सेट भेटतो. टी कोस्टर. नंतर हे कसे आहेत? 450 फ्रेम आहे. 450. हे बघा, असे मराठी ऋतूंमध्ये केलेले असे पण टी कोस्टर्स आहेत. मराठी वर्षातले शिशिर, वर्षा, ग्रीष्म असे मराठी नावं दिलेली पण असे टी मराठी ऋतू. हे रांगोळ्या आहेत रोज वापरायला. पाठ स्वरूपात रांगोळ्या आहेत. त्या पण ओल्या फडक्याने पुसता येतात. ओके. अशी छोटी चैत्रांगणं आहेत. पेन स्टँड आहे. पेन स्टँड अगदी लहान मुलांना गिफ्ट देण्यासाठी. हां, हे कसे? हे 300. गणपती आता जवळच येतोय तर गणपतीसाठी मॅग्नेट आहे. हे लोक येतात दर्शनाला गिफ्ट देऊ शकता. गणपती बाप्पा मोरया मोठाच मॅग्नेट आहे. गिफ्टिंग एन्व्हलप आहे. आम्ही खास भाऊबीजेसाठी ही डिझाईन केली. कसे? ही 130 रुपयाला एक आहे. 130 रुपयाला किती पॅकेट? एक एन्व्हलप आहे. आणि ही 15 रुपयाला एक येतं. 15 रुपयाला एक. ही एक्सक्लुझिव्ह व्हरायटी आहे याच्यात. जाड मटेरियलमध्ये जिक्सॉ पझल येतात. ही मॅग्नेटिक जिक्सॉ पझल आहे. याच्यामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज असे विषय. कसे ते मॅग्नेट? हे मॅग्नेटिक आहे. पझल आहे. 200 रुपयाला एक आहे. फ्रीजवर पण तुला खेळू शकतात. जमीन 200 रुपये. गुढीपाडवा आणि दिवाळी. दिवाळी. ही गौरी स्पेशल रांगोळी आहे. गणपती गौरीमध्ये ही रांगोळी वापरू शकता. ही सुद्धा पाठ स्वरूपात आहे. हा स्टॉल आहे ना, बघा हे काका आहे म्हणजे एक सोशल वर्कर आहेत.
जर कुणाला नेत्रदान करायचं असेल ना तर त्यांनी यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा, कारण हा विषय फार नाजूक आहे. कारण अशा गोष्टी आहेत ना आपल्याला फक्त माहिती असतं, परंतु कसं करावं, काय करावं, कुठे माहिती घ्यावी हे माहिती नसतं. तर ह्या नंबरवर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला, श्रीपाद आगाशे जे हे काका आहेत, तर यांच्याकडून तुम्हाला डिटेल सगळी माहिती मिळू शकते नेत्रदानासंबंधी आणि प्लस अवयवदानासंबंधी सुद्धा. ओके. आम्ही द सिस्टर्स ट्रंक म्हणून एक ऑर्गनायझेशन चालवतो आणि NGO आणि सेल्फ हेल्प ग्रुपमधून जे बायका कामं करतात, शांतिनिकेतनमध्ये, बीरभूम डिस्ट्रिक्टमध्ये, सुंदरबन पश्चिम बंगालच्या आयलंड्स आहेत ना सुंदरबन, तिथून आम्ही बायकांना प्रशिक्षण देऊन हे सगळं बनवतो. कपडे, शर्ट्स, श्रग्स, ड्रेसेस, कुर्ते, जॅकेट्स असली सर्व आम्ही बनवतो त्यांच्याकडनं. आणि हे खोला ना. हां, आणि ते बनवून आम्ही जागेवर घेऊन जातो. मुंबईला काही ठिकाणी, ठाण्याला, मुंबईला आम्ही केलो स्टॉल्स दिलं. आणि तुमचं UK सुद्धा आम्ही हे घेऊन जातो, UKला. नाही, मला सांगा, हे जे हे कुणी तयार केलेले आहेत? बायका सुंदरबनचे महिला, सुंदरबनच्या महिलांनी हे तयार केलेले इथून आम्ही हे प्रोडक्ट्स आहेत. आणि त्या एक मिनिट, हां, आणि त्याची किंमत साधारणतः कुठपासून असणार आहे? ते आता जे आम्ही विकतोय ते 800-700 असंच आहे, त्याच्यापेक्षा जास्त. ओके. म्हणजे सगळं 1000च्या आतमध्ये? हो, नक्की 1000पर्यंत आम्ही जातच नाही. 1000पर्यंत जात पण नाही. हां, फक्त ते लॉंग ड्रेसेस किंवा डबल ड्रेस असेल तर ते जास्त. पण शर्ट्स, टॉप्स, स्कर्ट्स, बायकांचे जॅकेट्स, ते सर्व 700-800. म्हणजे ह्या आत्ता जी सेल होणार आहे, आता जे सेल होणार आहे त्याचा बेनिफिट त्यांना भेटणार आहे. ऑलरेडी भेटलेला आहे, कारण आम्ही हे सगळं पैसे देऊन त्यांना ऑलरेडी पे केलेलं आहे. आणि त्याच्यातून जे काय प्रॉफिट्स होतील साड्या विकून, ते त्याच्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षणची वर्कशॉप करतो. अच्छा. त्यांच्या शाळा आहेत, शाळेत आम्ही पैसे देतो. त्यांची स्वेटर्ससाठी, मुलांसाठी, त्यांचे जेवणसाठी, इंडिपेंडन्सच्या प्रोग्रामसाठी, कुठलाही ते जेव्हा आवश्यक असतो तेव्हा आम्ही त्यांना 20-25 हजार, वर्षांनी आम्ही 50,000 तर एक्स्ट्रा देतोच. आणि त्याशिवाय आम्ही हे सगळं आहे. आणि ही संस्था मुंबईमध्ये पण कार्यरत आहे का? हो, नाही, ही संस्था इथे नाही आहे, म्हणून आम्ही आणतो तिथे. अच्छा. आमच्या पण हेच नाव आहे, द सिस्टर्स ट्रंक. अच्छा. आणि मी नीलाक्षी रॉय, मला पण कॉन्टॅक्ट करू शकता, माझ्या इथून कॉन्टॅक्ट करू शकता. मला मेसेज केला तर मी नक्की उत्तर देईन. म्हणजे अजून कुणाला जर हेल्प हवी असेल तर तुमच्या मार्फत ती भेटू शकते. जर कुणाला जर असं याच्यामध्ये काही काम करायचं असेल तर? सध्या तर मी हेच करते, कारण हे खूप मोठं रिस्पॉन्सिबिलिटी. बघा, मी किती कपडे आणलो तिथून, हे सगळं आम्ही बाय कुरिअर आणतो. आधी गावी जाऊन ते सगळं मटेरियल द्यायला लागतं, नंतर ते बनवतात आणि आम्ही उचलून आणतो. त्याचं मूल्य तुम्ही ऑलरेडी पे करता आणि मग इथे विकलं जातं ते. ठीक आहे, चला, थँक्यू. रेग्युलर ऑर्डर्स त्यांना नाही भेटत ना. बरोबर. आम्ही करतो. आणि मी रोटरॅक्ट क्लबमधून आहे, रोटरॅक्ट क्लब स्मार्ट सिटी नवी मुंबईमधून. आमचा आणि यांचा कोलॅबरेशन आहे. आम्ही यांना हेल्प करायला आलो आहे, कारण की ते पण एक सोशल सर्व्हिस करत आहेत, जस्ट लाईक अस. आणि आम्ही पण सोशल सर्व्हिस करतो. आम्ही यावर्षी त्यांच्याबरोबर काम करायचं ठरवलं, तर आम्ही आमच्या जर्नी पार्टनर आहेत. यावर्षी आम्ही जिथे तिथे जाणार, स्टॉल लावणार, ते आम्हाला हेल्प करणार. आणि मी एकटी आहे ना, मला खूप. थँक्यू. बघितलं तुम्ही, सतीश प्रधान महाविद्यालय, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणा वेस्ट इथे भरलेलं हे एक्झिबिशन. आता आजचा दिवसच होतं, एकच दिवसाचं होतं आणि टाईम पण त्याचा 2 वाजेपर्यंतच होता. त्यामुळे तुम्हाला इथे व्हिजिट नाही करता येणार, परंतु हां, तुम्ही नक्कीच हे पाहू शकता, कारण भरपूर सोशल वर्कर्स इथे तुम्हाला पाहायला भेटतील जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर. आणि आता त्याची सांगता होत आहे. पाठीमागे बघताय तुम्ही सगळे प्रिन्सिपल्स, सगळे स्टुडंट्स यांचा एक फोटो घेतला जातो आहे. आणि असा हा ज्ञानसाधना कॉलेजमधला हा एक्झिबिशनचा व्हिडिओ
जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि तुमच्यासाठी असे छान छान कलेक्शन्स, सोशल वर्कर रिलेटेड असे काही कार्यक्रम असतील तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करत जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. Myself Dr. Sanjot Deuskar from Jnansadhana, Satish Pradhan Jnansadhana College. We started this initiative of Urja Setu from year 2018-19, and this is our 9th year. The main objective of this was to have a communication between NGOs and the students. So we tried to bridge the gap between NGOs and the students. So this is our 9th year, and 9th year's first exhibition is today. Now about today's exhibition, Anita Madam will inform. Today we have around 35 stalls set up here, and today we can say that there are more of NGOs and more micro entrepreneurs than the number of students. Initially when we started, हमने कोशिश किया था कि हम NGOs and micro entrepreneurs के साथ start करें, but बाद में मैनेजमेंट के सजेशन के हिसाब से फिर हमने स्टूडेंट्स के स्टॉल्स के लिए भी उनको बुलाया. एंड फिर काफ़ी सारे स्टूडेंट्स आजकल स्टॉल्स लगा रहे हैं और दे आर लर्निंग एंटरप्रेन्योरशिप स्किल्स विद अस. सो एंड दीज आर द वॉलंटियर्स सिटिंग विद अस. काय एक्सपिरियन्स आहे तुमचा सांगा. माझं नाव कीर्ती गणेश चव्हाण. मी ऊर्जा सेतूमध्ये एक व्हॉलेंटियर आहे. म्हणजे मी नाही तर आम्ही सगळेच व्हॉलेंटियर आहोत. ह्या इव्हेंटमधून आम्हाला खूप कॉन्फिडन्स येतो अँड कसं हँडल करायचे असतात इव्हेंट, कसंच कोणत्या सिच्युएशनमध्ये काय करायचं हे आम्हाला समजतं. हा इव्हेंट आम्ही 3 वर्ष झाले करतो आहे, त्यामुळे मला खूप आनंद आहे त्याचा. मेरा नाम रामकिशन चौहान है. हम लोग वॉलेंटियर हैं और ऊर्जा सेतु से हम लोग को ये सीखने के लिए मिलता है कि हम क्राउड को मैनेज कैसे करते हैं. और अगर हम किसी स्टूडेंट को बोलते हैं आप स्टॉल लगाओ, आप प्रॉफिट अर्न करो और वहाँ पे आपको जो प्रॉफिट मिलता है आप उस चीज़ से सीखो. अगर आपको लाइफ में एंटरप्रेन्योरशिप बनना है या बिजनेसमैन बनना है तो आपको लाइफ में जब भी ज़रूरत पड़े तो आप उस स्किल्स का यूज करके आप प्रॉफिट अर्न कर सको. थँक्यू. आमचं पुढचा ऊर्जा सेतू साधारण डिसेंबरमध्ये असेल, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आणि इतके वर्ष मी आणि अनिता मॅडम आम्ही दोघी हे करत आहोत. आता आमची अशी इच्छा आहे की आमच्या हे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी पुढे येऊन पूर्ण ते ऑर्गनाईज करावं. आणि आय एम शुअर की आमचे सगळे व्हॉलेंटियर्स पूर्ण प्लॅन करतील ऊर्जा सेतू आणि सक्सेसफुली इम्प्लिमेंट करतील. येस, बोला हेप हेप.